नमस्कार मित्रांनो, विजन MPSC या आपल्या ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच जागतिक नोबेल पुरस्कार ची यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यानुसार आपण आज आपल्या आजच्या लेक्चरमध्ये नोबेल पुरस्कार शांततेसाठी आणि साहित्यासाठी हे जे नोबेल पुरस्कार प्रदान केलेले आहेत ते कोणाकोणाला प्रदान केलेले आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि मुळात नोबेल पुरस्कार कशासाठी देतात, नोबेल पुरस्कार म्हणजे काय आहे हे पाहणार आहोत. हे पाहण्यामागचं कारण म्हणजे खास MPSCला नोबेल पुरस्कार हा एक आवडता प्रश्न आहे MPSCचा आणि MPSCमध्ये हमखास या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर अबाउट नोबेल अवॉर्ड, नोबेल पुरस्कार का दिला जातो, कशासाठी दिला जातो हे आपण पाहणार आहोत. सर अल्फ्रेड नोबेल ॲक्च्युली यांनी नोबेल पुरस्काराला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म 1833मध्ये झाला होता आणि त्यांची डेथ जी आहे ती 1896मध्ये झाली होती. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार आहे असं समजलं जातं. नोबेल पुरस्कार हा नोबेल फाउंडेशनकडून दिला जातो. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 1901 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. बघा सर, अल्फ्रेड नोबेल यांची डेथ 1896 साली झाली आणि 1901 पासून हा पुरस्कार दिला जातो. सर अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. डायनामाइट हे ॲक्च्युली जे आपण सुरंग बनवतो किंवा जे आपण बोगदे वगैरे बनवतो किंवा खाणीमध्ये सुद्धा जे आपण जे भिंत किंवा जे मोठ्या हे फोडण्यासाठी आपण डायनामाइटचा वापर करतो. तर अशा प्रकारे बरेच त्यांनी शोध लावले आणि या शोधातून जी रक्कम मिळाली त्यांनी त्यातला रकमेतला काही हिस्सा हा एका ट्रस्टच्या नावाने करून टाकला आणि ते त्यात पैशाचं जे व्याज येतं त्या व्याजातून दरवर्षी आपण हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. तर मुळात नोबेल पुरस्कार हे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात, MPSCचा फार महत्त्वाचा टॉपिक आहे हा, की नोबेल पुरस्कार हे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात. तर साहित्य, शांतता, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये MPSCचा हा प्रश्न असू शकतो की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात. पुन्हा अल्फ्रेड बर्नार्ड नोबेलने आपल्या मृत्यूपत्रात जी पुरस्कारांची तरतूद केली होती त्यांनी ते आपण पाहूया. नोबेल फाउंडेशनची स्थापना 29 जून 1900 मध्ये झाली. ठीक आहे, फाउंडेशनची स्थापना कधी झाली? 29 जून 1900 मध्ये. आणि पुरस्कार देण्याला सुरुवात कधीपासून झाली? 1901 पासून. ओके, तर सुरुवातीस फक्त 5 क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जात होता. तो कोणते कोणते 5 क्षेत्र आहेत ते म्हणजे साहित्य, शांतता, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. अर्थशास्त्र विषय सुरुवातीला इन्क्लूड नव्हता, परंतु 1969 पासून हा पुरस्कार हा अर्थशास्त्राला सुद्धा देऊ लागले. 1969 मध्ये स्वीडनची जी मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्य करणाऱ्या लोकांना हे 6वे नोबेल पारितोषिक चालू केले होते. त्याच्या आधी 1969च्या आधी अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नव्हता. तर दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ही नोबेल पुरस्काराची यादी ही डिक्लेअर होते आणि हे जे वितरण आहे नोबेल पुरस्काराचं, हे जे लोक निवडले जातात ते वितरण हे 10 डिसेंबरला केलं जातं. तर डिसेंबरमध्ये ज्या महिन्यामध्ये हे वितरण केलं जातं त्यालाच आपण नोबेल वीक असं सुद्धा म्हणतो. हे कुठं दिलं जातं? ही स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी हे पुरस्काराचं वितरण केलं जातं. तर ॲक्च्युली हे जे पुरस्कार आहेत हे एका व्यक्तीला सुद्धा देऊ शकतात किंवा व्यक्तींच्या समूहाला सुद्धा देऊ शकतात, पण त्याची अट अशी आहे की त्या ग्रुपमध्ये 3 पेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश नसावा. आणि हे जे पुरस्कार आहेत हे स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये दिले जातात. या स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी हा सोहळा पार पडतो, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे हा सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. आणि जो शांती पुरस्कार आहे तो बाकी सर्व पुरस्कार हे स्वीडनच्या सिटी हॉलमध्ये दिला जातो, परंतु हा जो शांती पुरस्कार आहे तो ओस्लोमध्ये दिला जातो.
ओस्लो हे नॉर्वे जो देश आहे त्याची कॅपिटल कंट्री आहे. आत्तापर्यंत 119 वेळा 119 वर्षाच्या इतिहासात केवळ 2 वेळा हा पुरस्कार, नोबेल पुरस्कार जो दरवर्षी प्रदान केला जातो, हा केवळ 2 वेळा रद्द करण्यात आलेला आहे. तर MPSC आपल्याला असा प्रश्न विचारू शकते की हा पुरस्कार कोणत्या कोणत्या वर्षी रद्द केला आणि कोणत्या कारणामुळे रद्द केला. तर सगळ्यात पहिल्यांदी 1943 मध्ये ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यंतराच्या वेळेस हा पुरस्कार जो आहे तो कॅन्सल केला होता, रद्द केला होता. त्याच्यानंतर 2018 साली स्वीडिश अकॅडमीच्या परीक्षक मंडळाचे सदस्य कॅटरीना, म्हणजे ह्या परीक्षक मंडळाचे सदस्य होत्या आणि त्यांचे पती जे होते ते फ्रान्सचे छायाचित्रकार जेन क्लोड आर्नॉल्ड यांच्यावर आरोप होते. तर ते आरोप होते त्याच्यामुळे तो पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आलेला होता. तर अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रान्वये कोणते जे पुरस्कार आहेत ते कोणत्या कमिटीने द्यावं हे त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं. तर आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स यांचे जे पुरस्कार आहेत ते द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सतर्फे देण्यात यावे असं त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं. त्यानंतर वैद्यकशास्त्राचे म्हणजे मेडिकलचे जे पुरस्कार आहेत ते द रॉयल कॅरोलिन मेडिकल सर्जिकल इन्स्टिट्यूट यांच्याकडे आहेत. म्हणजे बघा की या ज्या कमिट्या आहेत किंवा या ज्या संस्था आहेत हे पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवतात, त्याचं मॅनेजमेंट सगळं त्यांच्याकडे असतं. त्याच्यानंतर साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार हा द स्वीडिश अकॅडमी यांच्याकडे आहे, साहित्याचे पारितोषिक देण्याचा. आणि शांततेचा पारितोषिक देण्याचा अधिकार हा द नॉर्वेजियन नोबेल कमिटी, नॉर्वे देशामध्येच आहे ती नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांच्याकडे आहे. आणि हा जो शांततेसाठी मिळणारा जो पुरस्कार आहे तो ओस्लोमध्ये दिला जातो, जो की नॉर्वेची कॅपिटल सिटी आहे. तर आता नोबेल पुरस्काराचं स्वरूप कसं आहे, नोबेल पुरस्कारामध्ये काय काय मिळतं, जे नोबेल पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांना काय काय मिळतं ते पाहूया आपण. तर नोबेल पुरस्कार म्हणून एक सन्मानपत्र असतं, त्याच्यानंतर एक सुवर्ण पदक असतं जे की 175 ग्रॅम वजनाचं असतं. त्याच्यामध्ये रोख रक्कम मिळते. ही रोख रक्कम 9 मिलियन स्वीडिश क्राऊड, ठीक आहे, 9 मिलियन स्वीडिश क्राऊड याचाच अर्थ 14 लाख अमेरिकन डॉलर. आणि आपल्याला स्वीडिश, आता हे जे होते नोबेल सर अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश होते, त्याच्यामुळे ते स्वीडिश क्राऊडमध्येच मोजलं जातं. तर आपल्याला स्वीडिशची करन्सी माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर ते जर अमेरिकन डॉलरमध्ये त्याचा विचार केला तर ती रक्कम होते 14 लाख अमेरिकन डॉलर, की जी इंडियन करन्सीमध्ये 7,70,00,000 एवढी होते ती. आपल्याला या करन्सीमध्ये तर MPSC नाही विचारणार, पण शक्यतो आपल्याला गोष्टी ह्या सर्व लक्षात असाव्यात की नोबेल पुरस्काराच्या सन्मानार्थ काय काय दिलं जातं. एक नोबेल पदकही मिळतं त्याच्यामध्ये. तर नोबेल पदक जे मेडल असतं नोबेलचं त्याचं स्वरूप काय असतं ते पाहूया आपण. तर नोबेल पदकच्या समोरच्या बाजूस कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व अल्फ्रेड नोबेल यांचे चित्र असते. हे इथं पाहू शकता तुम्ही, हे अल्फ्रेड नोबेलचं चित्र आहे आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचे पदक असं मेन्शन केलेलं आहे. आणि मागच्या बाजूस ग्रीक इतिहासातील जीनियस आपल्या मांडीत उघडे पुस्तक ठेवून खडकातील वाहणारे पाणी एका आजारी मुलीची ताण भागवत आहे त्या पाण्यानं, असं त्याचं बॅकग्राऊंड आहे. तर आता शांततेचं आणि साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेले आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर लुईस ग्लुक काय करतात, त्यांना कोणत्या कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि साहित्यामध्ये मिळालेलं आहे, तर आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक ज्यांचं वय आता 77 आहे, त्यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार कोण देतं? स्वीडिश अकॅडमी. स्वीडिश अकॅडमीतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. आत्ता मागं मी जे सांगितलं
की कोणता पुरस्कार कोणत्या कमिटीतर्फे देण्यात येतो हे फार महत्त्वाचं आहे. हवं तर तुम्ही त्याची नोट्स करून घ्या किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. तिथून तुम्ही आपल्या नोट्स डाउनलोड करू शकता. तर लुईस यांच्या अद्वितीय काव्यरचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे नोबेल समितीकडून. त्या अमेरिकन कवयित्री आहेत. तर लुईस ग्लुकबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. 1943 साली न्यूयॉर्कमध्ये लुईस ग्लुक यांचा जन्म झाला. सध्या ते केम्ब्रिज मॅसेच्युएट्समध्ये राहतात. कविताशिवाय त्या येल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या सध्या प्राध्यापिका आहेत. त्यांचं वय 77 वर्ष आहे. 1968 मध्ये लुईस ग्लुक यांनी पहिलं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं, फर्स्ट बॉर्न हे पहिलं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं. आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण जे करंट अफेअर्सचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये MPSC खोलवर जाऊन प्रश्न विचारू शकते. लुईस ग्लुक यांच्या 12 कवितांचे संग्रह असलेला निबंधही त्यांनी लिहिलेला आहे. भरपूर सारे निबंध आणि 12 कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. आपल्या कवितेमध्ये असणारी स्वच्छता यासाठी त्या खास करून ओळखल्या जातात. त्यांनी लहानपणापासून कौटुंबिक आयुष्य, आईवडिलांसोबतचे मुलांचे नाते अशा अनेक विषयांवरती कविता लिहिलेल्या आहेत. 1992 मध्ये आलेल्या द वर्ल्ड आयरिस या लुईस यांच्या उत्कृष्ट कविता संग्रहापैकी एक मानलं जातं. आणि त्याचबरोबर स्नोड्रॉप आणि द वर्ल्ड आयरिस या 2 त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत. तर ही पण आपल्याला माहिती असायला हवी. 77 वर्षांच्या लुईस ग्लुक यांना अमेरिकेत साहित्यासाठी विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांना भरपूर पुरस्कार प्रदान मिळालेले आहेत. तसंच 1993 मध्ये त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जसे नोबेल अवॉर्ड आहे तसंच पुलित्झर हा अवॉर्ड आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुलित्झर अवॉर्ड दिला जातो. आपण एक वेगळं लेक्चर पुलित्झर अवॉर्डसाठी बनवूया, कारण तोही MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या फक्त पुलित्झर अवॉर्ड कोणत्या कोणत्या फील्डमध्ये दिला जातो ते लक्षात करून घ्या. जर्नलिझम, आर्ट्स, लेक्चर्स, लेटर्स अँड फिक्शन्स म्हणजे कल्पनारम्य कादंबरी, म्हणजे जे नोवेल्स वगैरे असतात कल्पनारम्य, त्याच्यावरती हा पुरस्कार दिला जातो. हे पुलित्झर अवॉर्ड्सचं पदक असं असतं. जस्ट एक तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला दाखवलं या ठिकाणी. तर 2019 साली पीटर हँडका यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. आपल्याला माहिती असायला पाहिजे की करंट अफेअर्समध्ये चालूमध्ये कोणाला मिळालं नोबेल आणि जस्ट मागच्या वर्षी कोणाला नोबेल मिळालेलं होतं. आपल्या माहितीमध्ये असावं. समजा MPSCने प्रश्न विचारलाच तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. सन 2019 मध्ये ऑस्ट्रियाचे लेखक हे पीटर हँडका हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. त्यांचं कार्य काय होतं? उत्कृष्ट लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोग यासाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. भाषेतील नवीन प्रयोग यासाठी त्यांना दिलं होतं. लुईस ग्लुक यांना त्या कवयित्रीत आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य कशामध्ये आहे की कौटुंबिक आयुष्य, आईवडिलांचे, लहान मुलांसोबतचे नाते या विषयावरती त्यांनी छान छान कविता केल्या असल्यामुळे त्यांना पुरस्कार दिला. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे. तर शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे ते पाहूया आपण. या वर्षीचा जो शांतता नोबेल पुरस्कार आहे तो WFP म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम यांना दिलेला आहे. 2019चा जो वर्ल्ड फूड प्रोग्राम जो दिलेला आहे तो अबे अहमद यांना, इथिओपियाचे होते ते, त्यांना मिळालेला होता. पण हा 2020चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा वर्ल्ड फूड प्रोग्राम यांना दिलेला आहे. तर वर्ल्ड फूड प्रोग्राम ही जी युनायटेड नेशन्सच्या संस्था आहेत त्याची एक सहयोगी संस्था आहे. म्हणजे जसं की युनायटेड नेशन्सची वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं की WHO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक इत्यादी ज्या आहेत संस्था, त्याचप्रमाणे WFP वर्ल्ड फूड प्रोग्राम ही सुद्धा युनायटेड नेशन्सची संलग्न संस्था आहे. तर यावर्षीचा शांती पुरस्कार हा जो आहे तो वर्ल्ड फूड प्रोग्रामला दिलेला आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की शांती पुरस्कार हे
ओस्लोमध्ये दिले जातात, न्यूयॉर्कची राजधानी. जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तिथे शांतीसाठी काम करण्याचे काम ही WFP संस्था करते. ठीक आहे. 1901 पासून शांततेची नोबेल पारितोषिक सुरुवात झाली व ते नॉर्वेने नेमलेल्या समितीकडे देण्यात आलेलं होतं. तर WFPचं जे मुख्य काम आहे ते आपण त्याबद्दल पाहूया जरा. कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झिरो हंगर या मोहिमेसाठी WFP मागील 5 दशकांहून अधिक कामासाठी कार्यरत आहे. WFP ही युनायटेड नेशन्सची एक पॅरलल संस्था आहे. WHO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. जसं WFP ही एक मोठी संस्था आहे त्याचप्रमाणे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन तशीच ही आंतरराष्ट्रीय लेवलवरती अन्नासाठी लोकांनी राहू नये यासाठी काम करते. ही 2018ची WFOची थीम होती. FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची थीम होती की झिरो हंगर टिल 2030 हा त्यांचा प्रमुख उद्देश होता आणि 2018ची थीम होती. त्याचप्रमाणे WFPचं सुद्धा हेच उद्देश आहे की झिरो हंगर बाय 2030. आणि आपले युनायटेड नेशन्सचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत 2015 साली डिसाईड झाले होते त्याच्यानुसार सुद्धा दिस इज द वन ऑफ द गोल हे जे आहे झिरो हंगर टिल 2030. तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर आता हे WFPला शांततेसाठी जे पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यामध्ये नोबेलची जी कमिटी आहे त्यांनी ट्विटरवर जे मेन्शन केलेलं आहे ते आपण एकदा वाचूया. भुकेविरुद्ध WFPने सुरू केलेल्या लढाईसाठी तणाव आणि शांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं नॉर्वे येथील समितीनं स्पष्ट केलेलं आहे. नॉर्वेची जी नॉर्वेजियन कमिटी आहे ती शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करते आणि त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती हा मजकूर लिहिलेला आहे. तर आपल्याला माहिती असावा. आता काय आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम, WFP काय आहे, ती काय करते ते पाहूया आपण. जसं की मी आताच सांगितलं तुम्हाला, वर्ल्ड फूड प्रोग्राम ही संयुक्त राष्ट्रसंघाची उपसंस्था आहे. जगभरामधील भुकेसंदर्भातील समस्या आणि अन्न सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये या संस्थेची मागील जवळपास 60 वर्षापासून काम करते. या संस्थेची स्थापना ही 1961 मध्ये झालेली आहे. तर हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे की WFPची स्थापना कधी झालेली आहे, ही 1961 मध्ये आणि त्याचं हेडक्वार्टर मुख्यालय जे आहे हे इटलीमधील रोम या ठिकाणी आहे. तसंच WHO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ही जी आहे तिचं हेडक्वार्टरसुद्धा इटलीमधील रोम या ठिकाणीच आहे. आपल्याला हे ज्या युनायटेड नेशन्स आणि तिच्या कार्यकारी बाकी ज्या संस्था आहेत, उपसंस्था आहेत, त्यांच्या सगळ्यांचे हेडक्वार्टर्स कुठं आहे, त्यांची स्थापना कधी झाली, ही सगळ्यांची माहिती असायला हवी. जसं की युनायटेड नेशन्सचे WTO आहे, वर्ल्ड ट्रेड आहे, वर्ल्ड ट्रेड आणि बाकी ज्या संस्था आहेत त्यांची सर्वांची माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यावरती आपण एक नक्कीच लेक्चर बनवूया, कारण त्याच्यावरती PMPSC प्रश्न विचारते. तर WFP या संस्थेच्या जगभरातील 80हून अधिक देशामध्ये शाखा आहेत. त्या 80हून अधिक देशामध्ये कार्यरत आहेत. ज्या लोकांना स्वतः अन्नपदार्थ विकत घेणं शक्य नसतं किंवा ज्यांना उत्पादन करता येत नाही अशा गरजूंना WFPच्या माध्यमातून अन्न पुरवले जाते. 2018 साली या संस्थेमध्ये 17,000 कर्मचारी काम करत होते. तर मेन जे मागासलेले देश आहेत त्या देशामध्ये WFPचं कार्य जास्त आहे. जसं की नायजेरिया, सुदान, काँगो, येमेन. आता साऊथ आफ्रिका खंडामध्ये हे जे मागासलेले देश आहेत त्या देशामध्ये WFPचं कार्य जास्त आहे. मग WFPला 2020 मध्ये आपला हा पुरस्कार का मिळाला, शांततेसाठी पुरस्कार का मिळाला, तर ते पाहूया आपण. वर्ल्ड फूड प्रोग्रामने 2019 मध्ये 88 देशातील 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी आणि हे जेवण पुरवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे.
तर तुम्हाला माहिती आहे की 2020मध्ये कोरोनाची साथ आली होती 2019मध्येच आणि खूप वाईट परिस्थिती होती. पण अशा परिस्थितीत सुद्धा WFPनी कार्य केलं आणि जवळजवळ 10 करोडपेक्षा जास्त लोकांना त्यांनी अन्नधान्य प्रोव्हाइड केलं. त्याच्यामुळं यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे. तर आज आपण याच लेक्चरमध्ये इथेच थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण साहित्याचं नोबेल पारितोषिक आणि शांततेसाठी मिळालेले पारितोषिक आपण पाहिले आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये इतर पारितोषिक पाहूया, नोबेल पुरस्कार पाहूया. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी आणि तुम्हाला नक्कीच चॅनलवरती युजफुल माहिती मिळेल. तसेच आपले PPT हे चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जिथून तुम्ही ह्या PPT डाउनलोड करू शकता आणि तुम्ही अभ्यास करू शकता. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.